केलेली आहे आणि संघटना ही कशासाठी आहे, काय कशासाठी करावी, पत्रकारितेत काम करत असताना जे जे अनुभव आपल्याला येतात त्या अनुभवाच्या अनुषंगाने ज्या वेळेस आपल्याला वाईट परिस्थिती निर्माण होत असते त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आपल्या पाठीशी गोष्टी उभा असतं पाहिजे आणि म्हणून त्यासाठी ही मूळ संकल्पना करून ही संघटनेचं निर्मिती झालेली आहे. गेल्या 20 वर्षापासून राज्य मराठी पत्रकार परिषद काम करत आहे आणि राज्य मराठी पत्रकार परिषद ही रजिस्टर्ड आहे. त्यामुळे याचं पूर्ण सगळं ऑडिटिंग, दरवर्षी होणाऱ्या सदस्यांची संख्या, या सगळ्या गोष्टीच्या सगळ्यात आपण व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने मेंटेन करतो. संघटनेचं आज जवळपास 28 जिल्ह्यात काम. आज अमरावती जिल्ह्यातून सुरुवात झालेली संघटना अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या विदर्भाचा पट्टा आहे. त्याच्यानंतर सोबत नागपूर, गडचिरोली, भंडारा, गडचिरोलीपासून तर इकडं पश्चिम महाराष्ट्रात आपलं याच्या मराठवाड्यात येत असताना हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, धारशिव या सगळ्या जिल्ह्यात आपण काम करत असतो. प्रत्येक ठिकाणी आपले माणसं आणि त्यासोबतच मग नंतर पश्चिम महाराष्ट्रात आपण आलो. पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा आज पुणे जिल्हा आहे, सोलापूर जिल्हा आहे, कोल्हापूर जिल्हा आहे, सातारा, सांगली आहे. आता सातारा, सांगली काही इकडचे भाग थोडासा अजून सशक्त झालेला नाही आहे, तरी आता लवकरच आपण तिथं पोहोचत आहे. लवकरच आपण कोकणाचा भाग करत आहे आणि मागील वर्षी आपण मुंबई आणि बृहण मुंबईच्या बाकीच्या भागात म्हणजे उपविभागात सुद्धा आपण संघटनेचं काम सुरू केलं आहे. संघटनेची संख्या किती आहे, संघटना किती पुढे गेलेली आहे, संघटनेचं लोक किती आहे, तर संघटनेची व्याप्ती किती आहे, याबाबत थोडंसं आपण जरी मागं पुढं असलो तरी ही संघटनेचं कार्य काय, संघटनेची तत्वनिष्ठा काय, संघटनेचं आपण कशासाठी काम करतो, संघटना काम करत असताना आपल्याला काय कोणाला काय देता येईल, ही सर्व भूमिका आपण सगळ्यांच्या मिळून आपण ही स्पष्ट केलेली आहे. आणि म्हणून पत्रकारितेत काम करत असताना अनेक चांगले मान्यवर उपस्थित आहेत. पत्रकारिता त्यांनी रुजवलेली आहे, पत्रकारिता त्यांनी झिजवलेली आहे, पत्रकारितेत ते झिजलेले आहे. ते पत्रकारिता समोर करत असताना मोठ्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे. अनेक असे पत्रकार आहेत, परंतु या पत्रकारितेत ज्यावेळेस पत्रकारिता करत असतो, मी मगाशी बोलताना बोललो होतो की पत्रकारिता ही 2 प्रकारची असते. कोणी कौतुकाची पत्रकारिता करते, कोणी विरोधात्मक पत्रकारिता. विरोधात म्हणजे आपण समाजाचं काम करतो, कारण हा पत्रकार हा समाजाचा खरं तिसरा डोळा आहे. या राज्यघटनेच्या इथे 4था स्तंभ जरी